तुम्हाला संधी दिली, ज्यांनी पुढे जाण्याचा मार्ग तुम्हाला मोकळा करून दिला, त्यांच्याविषयी एकेरी बोलणं हे कितपत योग्य आहे हे या शहरातल्या नागरिकांना पटलेलं नाही. कारण शेवटी आपण जे काम करतो ते जनहितासाठी केलं पाहिजे ही भावना त्या ठिकाणी अजितदादांची आहे. आता अजितदादांनी किती लोकांना घडवलं या शहरामध्ये 92 सालापासून तर 2017 पर्यंत, हे सगळे त्याच बुटीतले आहेत सगळे, कोण वेगळ्या बुटीतला नाही आहे. पण आता ती नाव वेगळ्या ठिकाणी गेली, पण काही नावामध्ये जे बसले ते अजित पवार आणि शरद पवारांच्या माध्यमातून हे शहर घडलेले आहे. म्हणजे आम्ही पाहिलेले शरद पवार त्या काळातले, म्हणजे महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे अध्यक्ष, भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष शरद पवार आणि सेक्रेटरी कोण होतं? बाळासाहेब लांडगे होते सचिव त्या काळातले. म्हणजे जगाच्या नकाशावरती त्या ठिकाणी बाळासाहेब लांडग्यांना घेऊन शरद पवारांनी काम केलेलं आहे. ही पवारांची संस्कृती आहे. खरं तर महेश लांडगे आज म्हणतायत की आम्हाला लंगोट बांधायला शिकवू नका. नेमकं कोण आहेत त्यांचे राजकीय वस्ताद? नेमके कोण आहेत? त्यांना कुणी लंगोट बांधायला? आता लंगोट हे दोन आहेत. लंगोट हे दोन आहेत. एक कुस्तीतला लंगोट आहे आणि एक राजकीय लंगोट आहे. आता त्यांनी कोणता लंगोट विषय केला ते मला माहित नाही. पण लंगोट त्यांना म्हणतायत म्हणजे राजकीय पातळीवरच असेल ते म्हणले लंगोट बांधायला शिकवणं. म्हणजे तो कुस्तीतला आहे का राजकारणातला आहे ते माहित नाही मला. राजकारणातलं कोण असेल त्यांचा वस्ताद? महेश लांडगेंचा वस्ताद कोण आहे राजकारणातला? अजितदादाच त्या काळातले. दुसरं कोण होतं? अजितदादा होते ना, दुसरं कोण होतं मग? ते म्हणतात आज वस्ताद म्हणू नका त्यांना. नाही आता ठीक आहे ना. हे बघा कसं आहे की मराठी संस्कृती आहे की आपण ज्या पद्धतीनं काम करतो समाजामध्ये, त्या समाजाला सुद्धा कुठेतरी त्यांना त्यांच्या मनाला ठेच लागणार नाही असं त्या ठिकाणी आपण वक्तव्य करणं गरजेचं असतं. अजितदादांनी चूक केली असं वाटतंय त्यावेळेला, जेव्हा तुम्ही म्हणत होते की दादा नका तुम्ही पद देऊ? नाही, मी अजितदादांना मी त्यावेळेस सांगितलं होतं. म्हणजे असं नव्हतं काय की तुम्ही समोर बोलवा. अजितदादा सुद्धा कधी कधी चुकलेले आहेत ना, मी मान्य करतो ना. या शहरामध्ये निर्णय घेताना सांगितलं. आता मला सांगा की पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 90% बाहेरचे लोक आहेत. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र यांना धरूनच मी काम करतो ना मी सुद्धा. म्हणजे शरद पवारांनी जर समजा इथं MIDC मध्ये लक्ष घातलं नसतं किंवा चाकण MIDC मध्ये लक्ष घातलं नसतं किंवा रांजणगाव MIDC मध्ये लक्ष घातलं तर या परिसरामध्ये आम्हाला किती त्याच्यामध्ये योगदान आलं असतं. किंवा IT पार्क हिंजवडीला जिथं संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचं भूमिपूजन केलं ते शरद पवारांनी सांगितलं की बुवा इथं आपल्याला ते कारखाना करायचा नाही, इथं IT क्षेत्र आणायचं. आज किती लाख मुलांना नोकरी मिळालेली आहे, किती लाख मुलींना नोकरी मिळालेली आहे, त्या भागातल्या लोकांना किती जमिनीचे पैसे मिळालेले आहेत, हे कोणी केलेले आहे? महेश लांडगे खरंच चिल्लर समजतात अजितदादांनी? अजितदादा स्वतः म्हणतायत. आता अजितदादा म्हणतात म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी त्या खोलात जाणार नाही. कारण शेवटी आपल्याला माहिती की पवारांच्या त्या ठिकाणी किती काही गोष्टी त्यांच्या बाबतीमध्ये चांगलं आणि वाईट बोलावं हे आपण स्वतः त्याचे आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. सेट जसं तुम्ही म्हणताय की शहरात पूर्ण म्हणजे राज्यभरातून वेगवेगळ्या भागातून लोक आले, त्याचबरोबर देशभरातील पण वेगवेगळ्या राज्यातले लोक या भागामध्ये आहेत. असं असताना अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे भूमिपुत्र असून त्यांना बाहेरचं ठरवण्यात येतं. बाहेरच्या व्यक्तीच्या हातात कारभार का चालवायला द्यायचा? एवढं वर्ष त्यांना कारभार चालला, आताच काय विरोध करा? नाही पण खरं सांगू का, ज्या व्यासपीठावरून तुम्ही बोलले ना त्या व्यासपीठाची पायाभरणी कोणी केली? कोणी केली सांगा ना. मग त्या व्यासपीठावरून बोलताना सुद्धा आपण आपलं स्वतःचं त्या ठिकाणी व्यवस्थितपणे की बुवा ह्या नेत्यांच्या बाबतीत असं एकेरी बोलणं हे या शहरातल्या नागरिकांना पटलेलं नाही. अहो सकाळी अजित पवार 6 वाजता येऊन त्या ठिकाणी पाहणी करणारा, कमिशनरला घेऊन त्या ठिकाणी पाहणी करणारा महापौर त्या काळातली सर्व आम्ही पाहिलेले आहे ना, सगळ्यांनीच पाहिलेले. मी त्यांच्या बाबतीमध्ये का बोलावं हे आम्हाला पटलेलं नाही तिथं. महेश लांडगे आता ज्या पद्धतीने आरोप करतात की दादांनी आता महायुतीत राहावं असं वाटतंय का तुम्हाला? वैयक्तिक तुमची एक भूमिका म्हणून. आता महायुतीत नाही राहायचं मग कुठं जायचं? मला एक सांगा ना, राज्यामध्ये केंद्रामध्ये ते प्रकल्प मोठमोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी या शहरामध्ये आणण्याचं काम कोण करतात? देवेंद्र फडणवीस, अजितदादा, एकनाथ शिंदे ह्या लोकांनी त्या ठिकाणी आणलेले ते प्रकल्प. मला एक सांगा ना की जर समजा लाडक्या बहिणीचं कुणाच्या आदेशानं कोणाच्या बोलताय? आता ते त्यांना विचारा तुम्ही, मलाही माहित नाही काय. वरिष्ठांचा आदेश असू शकतो त्यांना. वरिष्ठांचा आदेश असेल तर ते 16 तारखेनंतर बसतील तिघही तिथं. आता काय लुटुपुटीची लढाई आहे? नाही आता याच्यामध्ये
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा यांचे चांगले संबंध आहेत ना. शरद पवार सुद्धा त्या ठिकाणी हे दोन पक्ष एकत्र येणार आहेत. पवार साहेब काय तिथं गप्प बसणार आहे का, किंवा हे काय चाललेलं आहे नक्की, त्याच्यावरती सुद्धा काहीतरी चर्चा होईल ना. आता नुरा कुस्ती चालू आहे का मग? नाही, नोरा कशी म्हणता येईल आता. दादांचं प्रचार यंत्रणा तुम्ही पाहिली कशी आहे या शहरामध्ये. आता आल्यानंतर त्यांनी ज्या पहिली पत्रकार परिषद घेतली, राजकारण पूर्णपणे या शहरातल्या नागरिकांना कळलं की आता राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही, हे समजलेलं आहे आता नागरिकांना. आपल्या नेत्याला एकेरी उल्लेख होतो तरी विलास लांडे गप्प का बसतात? कारण त्यांच्याकडे कुठेतरी पुतण्याची जागा वाचवायची म्हणून कुठेतरी विलास लांडे गप्प बसतात का? मी गेली 12-15 वर्ष मी घरीच आहे ना. मी सत्तेची उब नसताना मी आहे. आमची कुठं स्कीम आहे का, कुठं TDR आहे का, कुठं SR आहे का, कुठं काय आहे का, काय आम्ही आमचं काम करतो. तर ते राजकारणात आम्ही निष्ठा ठेवली शरद पवार, अजित पवार. ते आमची चूक आहे का तिथं? उद्या काय व्हायचे होतील त्यांनी त्या अजित पवारांनी लक्षात ठेवावं की कार्यकर्ते कोणाला मोठं करावं ते त्यांनी त्या ठिकाणी त्यावेळेस पाहायला पाहिजे होतं. नको ते कार्यकर्ते मोठे केले आणि सगळे भाजपमध्ये गेलेत आज. म्हणजे आपल्याकडं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांचे जे विचार आहेत ते खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राला, देशाला पुढे नेणार. आणि या संतांच्या विचारातनं आपल्या पुणे जिल्हा असेल, महाराष्ट्रामध्ये लोक प्रभावित आहेत आणि त्या पद्धतीने काम करतात. आणि जे काही चांगले संस्कार सगळ्यांवर आमच्यावरती झाले त्या संस्कारातनं आम्ही सगळे कार्यकर्ते काम करतो. अजितदादांनी आम्हाला सगळ्यांना घडवण्याचं काम केलं. मलासुद्धा नगरसेवक करताना नंतर स्थायी समितीचं अध्यक्षपद दिलं, पक्षाचं अध्यक्षपद दिलं, अशा अनेक जबाबदाऱ्या मला दिल्या. तशा पिंपरी चिंचवड शहरातल्या अनेक कार्यकर्त्यांना दादांनी जबाबदारी दिली आणि जबाबदाऱ्या देत असताना काम करताना एक स्वातंत्र्य दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही केला. आज ज्या पद्धतीनं त्यांच्याकडनं एकेरी उल्लेख झाला म्हणजे ते ऐकल्यानंतर अतिशय वाईट वाटलं की अशा पद्धतीने ज्या नेत्याने आपल्याला घडवलं आहे आणि त्याच्याबद्दल आपण त्यांच्याबद्दल अशा पद्धतीने आपण बोलणं हे खरं म्हणजे या महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही. आणि लोकांमध्ये सुद्धा त्याबद्दल प्रचंड नाराजी आज दिसते. अजितदादा म्हणले की ते चिल्लर समजतो मला. खरंच महेश लांडगे चिल्लर समजतात अजितदादा नसेल किंवा राष्ट्रवादीला? ते काय मुळात मला जे वाटतं की सत्तेमुळं त्यांना थोडंसं अहंकार झाल्यासारखं वाटतं आणि त्याच्यातनं ते बोलत आहेत. आज ज्या परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या पद्धतीने आज पिंपरी चिंचवड महापालिकेला आपण सामोरे जात असताना लोकांमध्ये जे काही भारतीय जनता पक्षाविषयी जे काही नाराजी दिसते आणि त्यातनं जे परिवर्तन होणार असं दिसतंय आणि म्हणून थोडासा त्यांच्याकडनं अशा प्रकारची वेगळी भाषा त्या ठिकाणी येऊ लागलेली आहे. ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप सुरू आहे, महेश लांडगे ज्या पद्धतीनं या ठिकाणी बोलतात, दादांनी महायुतीत राहावं असं वाटतंय का तुम्हाला? समर्थक म्हणून ज्या पद्धतीने ते आरोप करतात, हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे वैयक्तिक समर्थक म्हणून तुम्ही दादांकडे काय मागणी कराल की आता आपण महायुतीत राहावं न राहावं? दादा घ्यायचा तो निर्णय घेतील. वैयक्तिक म्हणून, कार्यकर्ता म्हणून तुम्हाला ज्या वेदना झाल्यात त्या वेदनेच्या अनुषंगाने? नाही, आम्हाला वेदना प्रचंड आहेत आणि काळ ह्या सगळ्या गोष्टीवर सत्ता काय कायम कोणाची राहत नसते आणि दादा त्या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेणार. आणि या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं अशा प्रकारचं काही स्टेटमेंट आलेलं नाही. हे स्थानिक वरिष्ठ ते नाकारत पण नाहीयेत, महेश लांडगेंना थांबवतही नाहीयेत. मग त्यांचीच पाठीराख्याने किंवा त्यांच्याच आदेशानं हे काही सगळं घडतंय? आता महापालिकेच्या निवडणुका आहेत. निवडणुकीला सामोरं जात असताना दादांनी जे काही भ्रष्टाचाराचे विषय पुढे आणलेत, म्हणजे खरं म्हणजे त्यांच्याकडनं त्या विषयावरती बोललं गेलं पाहिजे. ते त्या विषयावर बोलत नाहीत. दादांनी ज्या ज्या गोष्टीत भ्रष्टाचार झाला ते पुराव्यानिशी दादा बोलत आहेत आणि त्याच्यावरनं खऱ्या अर्थानं उत्तर अपेक्षित आहे सगळ्यांना. आणि ते देताना दिसत ते वेगळ्याच दिशेला ते राजकारण न्यायचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांनी मूळ विषयाला यावं आणि त्या विषयावरती त्यांनी खुलासा दिला. वरच्यांच्या सूचनेनीच चालू आहे असं वाटतंय का तुम्हाला? हे सगळं जे काही चालू आहे ते काय तसं तर वाटत नाही आम्हाला. ते स्वतःच बोलतात अशी परिस्थिती दिसते. अजित पवारांनी शहरात एकही नेतृत्व मोठं केलं नाही, त्यांना कुठलाच नेतृत्व शहरात मोठं होऊ द्यायचं नाही असं देखील ते आरोप करत. असं नाही आहे. आता अनेकांना आमदार केलं, खासदारकीच्या पण उमेदवार दिल्या, खासदार पण काही लोक झाले, अण्णा बनसोडे साहेबांना उपसभापती पद दिलं. अशा जे काही दादांना शक्य होतं ते दादांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे मला तसं वाटत नाही. ते अजून त्यांचं एक म्हणणं आहे की ते जे भ्रष्टाचाराचे आरोप करतात त्यात एकही कागदपत्रावर माझं नाव नाही आहे. म्हणजे जो तुम्ही म्हटला व्हाईटनर वगैरेचा जो विषय होता एका पेपरवर लावलेला,
त्यात ते म्हणतात की कुठल्याही पेपरमध्ये माझं नाव नाही आहे. मग का भ्रष्टाचार त्यांचे कार्य म्हणजे त्यांचे जे समर्थक आहेत त्यांनी केलंय की यांनी केलंय? राज्यकर्त्याचं कुठेही नाव नसतं कुठल्याही. आता तुम्ही पत्रकारिता करता असं कुठं नाव नसतं. दादा जे बोलतायत, दादा जे आरोप करतायत ही फॅक्ट आहे आणि गेल्या अनेक वर्ष आम्ही ह्या गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं त्याच्यावरती कुणाचा वरद असतंय हा प्रश्न दादांनी पण कुणाचं नाव घेतलेलं नाही. पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते रुपाली पाटलांनी एक काल व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. त्यामध्ये महेश लांडगेंवर गंभीर असे आरोप त्या ठिकाणी केले. काय नक्की त्या आरोपाचं तथ्य आहे का त्या आरोपामध्ये? नाही, आता रुपालीताईंचा व्हिडिओ मी काय पाहिला नाही ते कशाबद्दल बोलल्यात, परंतु त्यांना काय माहिती असेल त्याप्रमाणे ते बोलले असतील. त्यांनी बरेच म्हणजे भंगारचोर आहे काय काय बाबा बरेच आरोप केलेले आहेत. लंडनमध्ये काय ते कंपनी नेमकं वगैरे. म्हणजे लंडनमध्ये कंपनी आहे वगैरे वगैरे जे म्हटलंय तुमच्याकडून हे आरोप होत नाहीत स्थानिक पातळीवरती, पुण्यातल्या नेत्यांना आरोप करावा लागतं राज्यातल्या नेत्यांना. का तुम्ही का शांत राहता सगळेजण? म्हणजे तुमचं काय आत काय साठलोट आहे का काय नेमकं? म्हणजे बोलतच नाही तुम्ही, काय भानगड काय? म्हणजे अजितदादांवरती एवढे आरोप होतात गंभीर, तरी एक समर्थक म्हणून तुम्ही फक्त वेदना व्यक्त करता, नाही, उत्तर काय देत नाही? काय भानगड काय? अजितदादांनी सुद्धा वैयक्तिक पातळीवरती टीका केलेली नाही. मी असेल किंवा पिंपरी चिंचवड शहरातले जे काही नेते आहेत तुम्हाला वाटतं त्यांनी वैयक्तिक पातळीवर काहीतरी बोलावं, तर तशा प्रकारची संस्कृती पिंपरी चिंचवड शहरामध्ये नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम करताना अशा प्रकारची भूमिका कधीच घेतली नाही आणि म्हणून वैयक्तिक पातळीवरती कुणाच्या तरी खाजगी आयुष्याबद्दल काहीतरी बोलणं हे आपल्या संस्कृतीला धरू नये अशा प्रकारची आमची भूमिका आहे. तुम्हाला सगळ्यांचे SRA मध्ये खूप सेटिंग आहे असं एक सगळी चर्चा सुरू असते. तर ते SRAच्या सेटिंग मधून तुम्ही एकमेकांवरती आरोप करत नाहीये का? त्यामुळे तुम्ही शांत आहात का? SRA मधून बरंच कोट्यवधी रुपये सगळे जे भाजपचे असतील राष्ट्रवादीचे असतील तुम्ही सगळे मिळवणार आहात, आणि त्यासाठी तुम्ही सगळे शांत आहे का? तुमच्याच म्हणजे पक्षाचे बोललं काही तर जे परत पुढे पदाधिकारी जाऊन आहेत, ते त्यांचे भागधारक आहेत, SRA मध्ये व्यावसायिक आपल्याला भागधारक भागदारी आहेत, मिळणार नाही, असं देखील टक्केवारी आहे. मिळणार नाही म्हणून सगळे शांत ते आहेत. असं मुळीच नाहीये. व्यवसाय इथं राजकारण करत असताना इथले जे लोक आहेत, आता माझा सुद्धा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय माझ्या वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय आहे आणि अनेक वर्ष राजकारणापूर्वी या व्यवसायात आम्ही सगळे आहोत. तो व्यवसाय पुढे टिकून राहावा म्हणून शांतता आहे. नाही, असं मुळीच नाहीये. आम्ही काय 2 नंबरचा कुठला धंदा करत नाही. आमचे सगळे व्यवसाय 1 नंबरचे. तिथं कुठेही आम्ही चुकीचं काम करत नाही आणि चुकीचं करणार नाही. त्यामुळे आम्हाला त्या बाबतीत ते काही आमच्या मनामध्ये शंका नाही. हे अजित पवार ज्या पद्धतीने म्हणतात की महेश लांडगेंची दहशत आहे, त्या दहशती खातीर राष्ट्रवादी स्थानिक नेते बोलत नाही. कारण की 3-4 दिवस झाले आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, मात्र स्थानिक नेता कुठला बोलत नाही. म्हणजे ती खरंच महेश लांडगेंची दहशत तेवढी आहे का? बाहेरचे नेते म्हणजे बाहेरचे पदाधिकारी उत्तर देतात, शहरातले पदाधिकारी उत्तर देतात. दहशत असल्यामुळे नाही, बोलतात असं. तुम्ही मला एक सांगा, आता तुम्ही इथल्या शहरातल्या सगळ्या नेत्यांना ओळखता. ह्यातला कुठला नेता असा आहे की अशा प्रकारचं तो स्टेटमेंट करतो? आता या ठिकाणी लांडे साहेब आहेत, त्यांना कधी तुम्ही असं काही वेडवाकडं बोलताना ऐकले का? योगेश भाईंना कधी ऐकले का? नाना गाठ्यांना कधी ऐकलं का? किंवा अण्णा बनसोडे? इथली ती संस्कृतीच नाही. तुम्ही भाऊसाहेब बोईर असतील, श्रीरंगाप्पा बारणे, पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशा पद्धतीने कुणी बोलत नाही, बोललेलं नाही. त्याच्यामुळं तुम्हाला जे अपेक्षित आहे तसं उत्तर नेत्यांकडनं येत नाही, परंतु जनतेला हे सगळं माहिती आहे की नेमकं काय चाललेलं आहे. फक्त ते मतदानातनं तुम्हाला तुमच्या परिवर्तन. नेत्यांना एवढी एकेरी भाषा वापरली जाते तरी तुमचं पित्त उसळत नाही? 100% आम्हाला वाईट वाटलं. तुम्ही यायच्या आधी मी यांना तेच स्टेटमेंट केलं. आम्हाला प्रचंड वाईट वाटलं आणि अशा पद्धतीने ज्या नेत्याने आपल्याला घडवलंय त्या नेत्याबद्दल असं बोलणं हे बिलकुलही कुणाला मान्य झालं नाही. आज प्रभागात मतदारसंघामध्ये आम्ही जेव्हा फिरतोय, पिंपरी चिंचवड शहरात फिरतो, तेव्हा लोकांमध्ये याबद्दलची नाराजी व्यक्त होती. लांडगेंना काय सल्ला देताल? काय सल्ला तुमचा असणार आहे? त्यांनी अशा पद्धतीने स्टेटमेंट करू नये. ज्या नेत्याने आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे, आपल्याला मोठं करण्यामध्ये ज्या नेत्याचं योगदान आहे त्याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. अजितदादांनी शहरासाठी खूप काही केलं असं सांगितलं जातं, परंतु तरी देखील आमदार भाजपचे ते म्हणतात की बाहेरून येऊन त्यांनी आम्हाला इथं शिकू नये, लंगोट बांधायला शिकू नये. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की 2017 पर्यंत आम्ही सगळे त्यांच्या सकट आम्ही सगळे अजितदादांच्या नेतृत्वाखालीच या शहरामध्ये काम करत आलेलो आहोत. दादांनीच आम्हाला शून्यातनं इथपर्यंत आणलेलं आहे. त्याच्यामुळे दादा आणि अजितदादा पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करताना त्यांना प्रामाणिक इच्छा आहे की पिंपरी चिंचवड शहर चांगलं व्हावं. आज महाराष्ट्रातनं देशातनं जेव्हा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.